हाय हॅलो नमस्कार, मी प्रतिमा परियाण मॉममध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर पावसाला पण आत्ताच सुरुवात व्हायची होती. बरोबर पुरीला आणायला स्कूलमध्ये जायचा टाईम आणि पाऊस यायचा टाईम एकच होते. नेमकं त्याच टाईमाला पाऊस पडतोय. मी दाखवू का तुम्हाला? आता बॅक कॅमेऱ्याने दिसेल का तुम्हाला? हे बघू शकताय, पाऊस चालू आहे. दिसणार नाही कारण उजेड आहे ना, त्याच्यामुळे दिसणार नाही. दिसला का पाऊस? हे असं पाऊस चालू आहे आमच्या इकडे. नेमका घ्यायला जायला आणि त्या पाऊस यायला रोज असंच होते. त्याने लय वैताग आलाय. सगळी चिकचिक होतीये. सकाळपासून आतापर्यंत अजिबात नव्हता आणि आता नेमका यायला लागलाय. आता पावसाला काय सुरुवातच झाली. चला आता 2:30 वाजत आलेत. आता जाते, परीला घेऊन येते आणि आज मी तुम्हाला माझं आहे ना नाईट किचन क्लिनिंग रुटीन दाखवणार आहे. तर माझं नाईट किचन क्लिनिंग रुटीन कसं असतं ना हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. हा व्हिडिओ मी दुपारी चालू केला आहे, पण तुम्हाला नाईट रुटीन बघायला मिळणार आहे ह्याच्या पुढे. किती पाऊस आहे बाहेर बघ. भिजली का? मी आता तीन डान्स मध्ये आहे. पहिला तरी अशी फुगडी टाईप असतो ना तो, एक सिंपल डान्स आणि एक स्किट. कशासाठी? आषाढी एकादशीसाठी. कधी आम्हाला ते सेलिब्रेट? रॅलीला नाहीतात ना म्हणून 25 ला. 25. ओके. आणि काय म्हणजे ड्रेस काय घालायचा? ड्रेस कोड काय? साडी नऊवारी. नऊवारी. पण कोणती नेसणार तू? कारण मी मागच्या वर्षी मी ग्रीन कलरची नेसलेली ना, तर यावेळी कोणती नेसायची? साडीच आहे का कंपल्सरी? वेगळं काय नाही का? साडी आता ती ग्रीन नेसती का? दुसरी. नाही ती नाही बघ, ऑरेंज वाली आहेत, भरपूर आहेत माझ्याकडे साड्या. त्यातली बघूया एखादी. ब्लाऊज आता उसवावं लागेल, अगोदर तयारी करावी लागेल त्याची. 25 ला आहे. आज 21 आहे. आजीकडून आता 1-2 ब्लाऊज तुला शिवून आणायला पाहिजे. सुट्टीला गेलो ना आपण, ह्याला गेलो ना रक्षाबंधनला, समजा काय होते काय माहिती, जाणं होते का नाही. जर गेलो तर आजीकडून 2 ब्लाऊज शिवून घेऊ तुला, किंवा एखादा घेऊ. ते देईन शिवून. नाही, सुट्टी असते रक्षाबंधनला कंपल्सरी. रक्षाबंधनच्या आधी असती, रक्षाबंधनला नसती. मामा जर इकडं आला तर मग काय नाही प्रॉब्लेम, पण मामा नाही आले आपल्याला जावं लागेल, है की नाही? पण मला नऊवारी नेसायची ऑरेंज कलरची. बर, चला काय खायचं आता? सकाळची पुरी भाजी कशी झाली होती? एकदम यम्मी. मस्त ना? अख्खा डब्बा फिनिश केला मी. ओके, चला आता परत थोड्याशा पुऱ्या बनवते तुला. आणि बटाटा ठेवलाय ना सकाळचा फ्रीजमध्ये, दाखवू का तुला? चल. तर आता ना सकाळी उकडलेला बटाटा मी फ्रीजमध्ये ठेवला होता. आता ह्याचीच मी आहे ना पुन्हा पुरी भाजी, म्हणजे भाजी बनवणार आहे पुरी बरोबरची. चला आता ह्याची भाजी बनवते आणि पुऱ्या पण करते. पुऱ्यांसाठी इथं पीठ पण आहे शिल्लक. चला. बाहेर पावसाचं ना खूप छान वातावरण झालं होतं. आकाश काळ्या ढगांनी भरून गेलं होतं आणि रिमझिम सरींमुळे ना सगळीकडे असा गारवा पसरला होता. झाडांची हिरवाई ना खूप छान फुलून दिसत होती आणि मातीचा सुगंध तर खरंच मनाला खूप प्रसन्न करत होता. आणि पक्ष्यांचा जो किलबिलाट आहे तो वातावरणात एक वेगळाच आनंद निर्माण करतो की नाही, बरोबर ना? अशा पावसाळी वातावरणामध्ये चहा, भजी आणि कुटुंबासोबत वेळ घालवायला खरंच खूप भारी वाटतं आणि मनाला खूप शांतता आणि ताजेतवाना किंवा मग नवचैतन्य देणारं हे वातावरण असतं. तर चला आता संध्याकाळची देवपूजेची वेळ झालेली आहे. संध्याकाळची देवपूजा हा आपल्या दिवसाचा ना खूप छान आणि पवित्र आणि मनाला शांत करणारा क्षण असतो. सूर्यास्तानंतर देवघर स्वच्छ करून आपण दिवा लावतो. दिव्याच्या तेजामुळे घरात सकारात्मक ऊर्जा किंवा मग पवित्र वातावरण निर्माण होत असतं. अगरबत्ती, धूप दाखवून देवाची आपण प्रार्थना किंवा आरती करत असतो. त्यामुळे खूप छान असं मस्त दिवस जातो आपला आणि दिवसभराचा थकवासुद्धा कमी होतो आणि मनाला खूप छान समाधान मिळतं. आपली जी हिंदू परंपरा, हिंदू संस्कृती आहे ना, त्यामध्ये संध्याकाळी दिवा लावणे हे आपल्या
अंधारावर प्रकाशाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय दर्शवतं. त्याच्यामुळे कुटुंबात सुख, शांती आणि मंगलमय वातावरण टिकून राहतं. म्हणून या देवपूजेमागची भावना असते. म्हणून संध्याकाळची देवपूजा केली जाते. तर आता कापूर वगैरे लावून झालेला आहे माझा आणि खूप छान वाटते घरामध्ये. अगं कोणती नऊवारी नेसणार आहे? पण तुमचं फंक्शन कधी आहे शाळेमध्ये? 25ला. हां. माझं टाईम आहे की. नाही ना, पण ब्लाऊजचं काय? ब्लाऊज मी बघून ठेवते ना. पण ते मॅचिंग पाहिजे ना. बघून ठेवते मॅचिंग. करायचं काहीतरी मॅचिंग. कॉन्ट्रास्ट मॅचिंगच छान दिसतं. पण ते साडीवर साडीचंच मॅच होतं. आता हे बघ, तुझं पल्लू बघ, त्या पल्लूवर तुझा ब्लाऊज बघ किती छान दिसतं. मॅचिंग होते. लहान मुलींना थोडंच लगेच असं शिवून मिळणारे 2 दिवसात नाहीत ना देत लगेच शिवून ग. आजी असती तर आजीकडून घेतलं असतं शिवून. रेडीमेड एवढे छोटे ब्लाऊज नाही मिळत. मोठ्या बायकांचे मिळतात बाळा. मिळतात की नऊवारी सोबत. नाही ती मग अख्खी नऊवारी घ्यावं लागतात. त्या रेडीमेड इतक्या छान नसतात. जेवढी मी छान नेसवते ना तुला ते इतक्या छान नसतात. आणि ते आता येणार पण नाही. 2 दिवसामध्ये लगेच पोस्ट पण होत नाही. त्याला 3-4 दिवस लागतात. जरी ऑनलाईन मागवले तरी किंवा इंस्टाग्रामवरून मागवले तरी पण ती लवकर येत नाही. त्याला 3-4 दिवस तरी जाणार. आणि तुमचा कार्यक्रम 2 दिवस आहे. मग कसं काय करायचं? काहीतरी आपल्याला ॲडजस्टमेंट करावंच लागेल ना. आपण बघूया आज बघू. म्हणजे साडी तर बघू कोणची नेसायची. त्याच्यावर मॅचिंग ऑरेंज वाली नेस ना. ऑरेंज कोणची? नाही तर मग तो रेडीमेड माझा पिंक कलरचा ब्लाऊज आता यात्रेतून घेतलेला. मग तो स्लीवलेस आहे. जाऊ दे ना. मागच्या वेळी पण मला स्लीवलेस नेसलेला. म्हणजे छोटा आहे का तुझ्यासाठी? छोटी साईज आहे त्याची थोडीशी. पण तुला तरी पण लय पिना लावा लागणार आहे. चांगलं. बघू नाही तर एखाद्या घागऱ्यावरचा ब्लाऊज घालायचा. घागरा? तो पिंक कलरचा. असं पिंक कलरचा. कुठे? मामाने घेतलेला घागऱ्याचा. मामाने ब्ल्यू कलरचा नाही घेतला. असं ब्ल्यू कलरचा घालचं आणि हे पिंक कलरचं आहे. हां. नाही चांगलं दिसलं. आज जरी ते दुसरे शिवलेले ते उसावते ना मी ब्लाऊज. असा पिंक कलरचा एक आहे राणी कलरचा. ते साडी उसावते. कसं मॅच होणार त्याच्यावर? नऊवारी तशीच नेसायची सेम चांगली. सेम तशीच साडी काढू ना आपण. माझ्याकडे आहे की भरपूर साड्या. तू काही टेन्शन घेते. मला ऑरेंज तरी दे, ग्रीन तरी दे. ग्रीन नको, मी मागच्या वेळी नेसलेली आहे. ऑरेंज, ब्ल्यू ब्ल्यू, ब्ल्यू आहे. ब्ल्यू आहे. पर्पल असे नेस. ब्ल्यू आहे. ब्ल्यू नेसवते ह्यावेळेस तुम्ही. ब्लू आणि त्याची पिंक काटे मग पिंक ब्लाऊज बरोबर मॅच होईल. आहे ब्ल्यू एक काट पण कलर मॅच झालं पाहिजे ते काट आणि ब्लाऊज. होतो. तर माझी मम्मी ते करते भाकरी. तुला येतात? हं. येतात? कधी तुझे केलं? टाकता येत नाही. गावाला आपण गेलतो बघ एकदा. अन्नाला भाजलं दिलती. नाही, अन्नाला दिलती. ती एवढी एवढीशी भाकर करून दिली होती तू अंदाज. पण अन्नाला छान अशी वाटली. मोठी झाली पाहिजे. आता मी कशी केली आहे हे बघा. ही अशी अशी भाकरी झाली पाहिजे मोठ्या साईज मध्ये. मी अजून छोटे ना, मग छोटेच भाकरी खाणार. चलो भाकरी करते. त्यानंतर मग मला बोंबीलची भाजी पण करायची. आज पातळ बोंबीलची भाजी करणार आहे. चला बाय. रात्रीची जी किचनची साफसफाई असते ना, हा दिवसाचा शेवटचा आणि महत्त्वाचा भाग असतो. कारण आपण रात्री स्वयंपाक जर स्वच्छ ठेवलं ना तर सकाळची सुरुवातसुद्धा प्रसन्न आणि आपले उत्साहानं होते. त्यामुळे सगळ्यात आधी वापरलेली भांडी आपण स्वच्छ धुवून त्यामधलं सगळं खरकटं काढून नंतरच मग ती छान क्लीन करून त्यांच्या जागेवर ठेवली ना की व्यवस्थित पण दिसतात. आणि असंच माझं काम डेली चालू असतं. तर आता सगळी भांडी व्यवस्थित मी क्लीन करून घेते आहे. त्यानंतर मला गॅस, ओटा, स्टोव आणि सिंकसुद्धा नीट छान पुसून घ्यायचं आहे. आणि जे उरलेलं अन्न असतं ना आपलं ते सुद्धा मला व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे फ्रीजमध्ये. भाकरी चपाती असेल तर फ्रीजमध्ये ठेवू नका. बाहेरच ठेवा. आणि जे भाजी किंवा वरण वगैरे काय उरलेलं असेल तर ते फ्रीजमध्ये व्यवस्थित झाकून ठेवलं ना की चांगलं पण राहतं. आणि जो काही कचरा आपण काढलेला असतो किंवा खरकटं काढलेलं असतं ना ते सुद्धा बाहेर टाकून द्यायचं. आणि अशी स्वयंपाकघराची छान स्वच्छता ठेवली ना की झुरळ वगैरे सुद्धा होत नाही आणि
त्यानंतर मग मला स्वयंपाकघराची फरशीसुद्धा पुसायची होती. यामुळं काय होतं ना, आपलं जे किचन आहे ना ते स्वच्छ आणि नीटनेटकं राहतं. किचन केवळ घराचं आपलं सौंदर्य वाढवत नाही, तर घराची जी स्वच्छता आहे, आरोग्य आहे, सकारात्मक वातावरण टिकवून ठेवतं. म्हणून दिवसाचा शेवट अशा स्वच्छ आणि व्यवस्थित किचनने झाला ना की मनालाही समाधान मिळतं आणि पुढच्या दिवसाची सुरुवातसुद्धा आपण अधिक आनंदाने करता येते. त्यामुळे मी अशी रात्रीची किचन क्लिनिंग करत असते. तर भारी वाटतं असं रोजच्या रोज जिथल्या तिथं व्यवस्थित कामं झाली ना की दिवससुद्धा आपला खूप छान जातो. चिडचिड होत नाही मेन म्हणजे, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी उठायला थोडाफार उशीर झाला की आपली मुलांवर चिडचिड होते, आपल्या नवऱ्यावरती आपली चिडचिड होते आणि आपल्या स्वतःची सुद्धा चिडचिड होते. त्याच्यामुळे कामामध्ये सुद्धा मन लागत नाही, लक्ष लागत नाही. त्याच्यामुळे ना जी कामं आहेत ना ती वेळच्या वेळी केली ना तर आपला दिवससुद्धा चांगला जातो आणि घरात एक सकारात्मक वातावरणसुद्धा निर्माण होतं आणि मस्त वाटतं. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेलाच अशी माझी एकदम डीप क्लिनिंग म्हणू शकताय, रात्रीची नाईट किचन क्लिनिंग, डीप क्लिनिंग म्हणू शकताय, अशी झालेली आहे. आणि ही डेलीचीच आहे, हे डेलीचंच रुटीन आहे. फक्त मला तुमच्यासोबत हे शेअर करायचं होतं म्हणून मग मी आज शेअर केलेलं आहे. तर सिंक वगैरे सगळं मी स्वच्छ करून त्यानंतर जो कपडा मी यूज केला होता किचनला तोसुद्धा व्यवस्थित क्लीन केला. त्यानंतर मग किचनच्या जे फ्रीज वगैरे आहे ना किचनमध्ये ठेवलेलं, किंवा जे आपले पिठाचे डबे असतात, तेलाची किटली असते आणि जेवढ्या स्वयंपाकामध्ये आपण गोष्टी वापरतो ना त्या सगळ्या गोष्टी क्लीन करून ठेवणं महत्त्वाचं असतं, गरजेचं असतं. 2 दिवसाआड मी असं डबे वगैरे क्लीन करत असते. कॉलिननी खूप छान निघतात तात्पुरतं. आठवड्याला किंवा 15 दिवसाला तर हे डबे घासले जातातच. पण असं हात वगैरे लागला ना किंवा चिकट वगैरे वाटलं तर मी असं कॉलिन टाकून व्यवस्थित छान पुसून घेत असते. जे आपले अप्लायन्सेस असतात ते सुद्धा असे छानपैकी 2-2, 3-3 दिवसाला मी क्लीन करून घेते. डेली तर काही इतका हात लागला जात नाही, कारण बाकीची बी कामं भरपूर असतात. आता ब्लॉगिंगमुळे काम थोडं वाढलेलं आहे आणि त्यामुळे जेवढं होईन शक्य तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून माझ्या ब्लॉगमधून तुम्ही पण मोटिवेट होताल आणि तुम्ही पण ह्या गोष्टी करताल, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो. तर अशी माझी किचनची साफसफाई असते. आणि तुमची कशी असते? अशीच असते का? मला तर वाटते प्रत्येकीची अशीच असेल, थोडाफार काही बदल असतील, पण माझी तर अशीच असते. तर छानशी अशी मी किचनची क्लिनिंग केलेली आहे. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. चला, गुड नाईट.